जुन्नर नगर वाचनालय जुन्नर व स्वराज्य मित्र मंडळ जुन्नर यांच्या वतीने आयोजित भव्य राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत खुल्या गटामध्ये रहमतपूर साताऱ्याच्या मिथुन माने याने स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट वक्त्याचा किताब पटकावला। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शनिवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी जुन्नर येथे ही वक्तृत्व स्पर्धा पार पडली। यावर्षी स्पर्धेचे हे 38वे वर्ष होते। यावर्षी स्पर्धेमध्ये राज्यभरातील एकूण 380 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। ही स्पर्धा एकूण 7 गटांमध्ये घेण्यात आली। वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनासाठी जुन्नर पोलीस स्टेशनचे API चौधरी साहेब, PSI गायकवाड साहेब, मुख्याधिकारी चरण कोल्हे साहेब, वन विभागाचे अधिकारी शिवनेरी भूषण, रमेश खरमाळे, जुन्नर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सुजाताताई मधुकर काजळे, RPIचे पोपट राक्षे, संभाजी साळवे, नगर वाचनालय जुन्नरचे ग्रंथपाल दीपक चकवे, विनोद परदेशी, राहुल पेंगळे, स्वराज्य मित्र मंडळाचे अध्यक्ष गोविंद हिंगेसर, उपाध्यक्ष पोपट टेमगिरे, राहुल लवांडे, सुरेश परदेशी, भीमा भंजोड, गणेश सोनवणे, वसंत सरोगदे, अमोल तळपे, प्रमोद लांडे तसेच मोठ्या संख्येने पालक व शिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते। हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून यातूनच उद्याचे राज्यकर्ते, अधिकारी आणि आदर्श नागरिक तयार होतील असे उद्गार API चौधरी साहेब यांनी काढले। खुल्या गटामध्ये साताऱ्याचा स्पर्धक मिथुन दत्तात्रय माने यांनी प्रथम क्रमांक पटकावला। द्वितीय क्रमांक प्रांजल प्रेमनाथ तनपुरे, तृतीय क्रमांक अनुष्का रामभाऊ वाळे यांनी पटकावला। 11वी ते 12वीच्या गटात सई नितीन ससाने यांनी प्रथम क्रमांक पटकावला। द्वितीय क्रमांक प्राची संदीप पवार, तृतीय मंजिरी किशोर महामुनी यांनी पटकावला। 8वी ते 10वीच्या गटामध्ये आदिती दिलीप भारमळ यांनी प्रथम क्रमांक पटकावला। श्रीकला नवनाथ खेबडे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला, तर शिवांजली रामचंद्र भोईर यांनी तृतीय क्रमांक पटकावला। 5वी ते 7वीच्या गटात आर्या स्वप्नील वाळुंज हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर रितिका संदीप मलगे हिने द्वितीय आणि स्वरा संतोष मुळे हिने तृतीय क्रमांकाने ही स्पर्धा जिंकली। 3री ते 4थीच्या गटात कृष्णा मंगेश कुंभार याने प्रथम क्रमांक, नमन विवेक शेटे द्वितीय क्रमांक, तर मान्या शैलेश काळे हिने तृतीय क्रमांक पटकावला। 1ली ते 2रीच्या गटामध्ये अधिरा स्वप्नील बोराडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला। उत्कर्ष सुखदेव अरसुले यांनी द्वितीय, तर अभिनव तानाजी बोराडे यांनी तृतीय क्रमांक पटकावला। ज्युनियर KG ते सिनियर KGच्या गटात निदिशा उदय नांगरे हिने प्रथम क्रमांकाने ही स्पर्धा जिंकली, तर द्वितीय क्रमांक ओजस्वी उत्तम महाले, तृतीय क्रमांक ऋग्वेद रवींद्र मांडे, चतुर्थ क्रमांक प्रांशी अजय गाडेकर आणि 5वा क्रमांक आलोक वैभव भिसे याने पटकावला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वराज्य मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते, लोकनेते मधुकर पांडुरंग काजळे यांनी केले। सूत्रसंचालन मेघनाथ जाधव यांनी केले, तर आभाराची गोड कामगिरी ॲडव्होकेट प्रेरणाताई काजळे यांनी पार पाडली। आमच्या प्रतिनिधी समीक्षा घोलप यांनी घेतलेला हा आढावा पाहूयात। नमस्कार, माझ्यासोबत 11वी ते 12वी गटातील सई ससाने विद्यार्थिनी आहे, जिचा या गटामध्ये प्रथम क्रमांक आलाय। सई, तू कशी तयारी केली होती या स्पर्धेची, किंवा तुला ही स्पर्धा आहे या ठिकाणी जुन्नर वाचनालयात ते कसं कळालं किंवा कुठून कळालं? खरं तर वक्ता दससहस्त्रेषु असं म्हटलं जातं आणि आमच्यासारख्या या वक्त्यांना स्वराज्य मित्र मंडळ गेली 38 वर्ष हे असं सुंदर व्यासपीठ उपलब्ध करून देत आहेत। त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे मनापासून आभार मानते। आणि मी गेल्या 10 ते 12 वर्षांपासून या स्पर्धेमध्ये सहभाग घेते। अनेक वेळा यश अपयशाच्या पायऱ्या येतात, पण माझ्या इतक्या वर्षांच्या कष्टाचं, इतक्या दिवसांच्या कष्टाचं आज फळ झाल्यासारखं मला वाटते। गेले 2-3 वर्ष सलग मी प्रथम क्रमांकाने या स्पर्धेमध्ये उत्तीर्ण होते। त्याबद्दल मला खरंच खूप आनंद वाटतोय आणि मी पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार मानते। तू या स्पर्धेची तयारी कशी केली किंवा तुला कुणाचं मार्गदर्शन लाभलं होतं या स्पर्धेसाठी? खरं तर मला असं वाटतं की प्रत्येक वक्त्याने एखादा विषय जर मांडायचा असेल तर त्यासाठी त्याने त्या विषयाचा सखोल अभ्यास करणं सर्वात गरजेचं असतं। आणि आजकाल असं होतं की सोशल मीडियावरती सर्व माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे सर्व जे स्पर्धक असतात ते त्याची जास्त हेल्प घेतात। पण मला असं वाटतं की पुस्तक वाचल्यानंतर जे आपण प्रेझेंट करतो ते कुठूनही मिळत नाही। त्याच्यामुळे माझा विषय होता की अधिकारी असावा तर तो तुकाराम मुंढेंसारखा, आणि त्याच्यामुळे मी आत्ताच त्यांचं नवीन पुस्तक प्रकाशित झाले, शफी पठाण यांनी लिहिलेलं तुकाराम नावाचं, ते मी ऑनलाईन मागवलं आणि 2 दिवसात मी ते पूर्ण पुस्तक वाचलं, माझं कंटेंट लिहिलं, मला त्यातलं जे जे महत्त्वाचं वाटलं ते मी प्रेझेंट केलं आणि परीक्षकांना ते आवडलं। गुणदानानुसार त्यांनी मला प्रथम क्रमांक दिला। पहिली गोष्ट अशी की जुन्नर नगर वाचनालयाची ही स्पर्धा महाराष्ट्रातली प्रचंड मोठी स्पर्धा गेल्या 4 वर्षापासून मी करतोय।
जवळजवळ ज्युनियर के जी, सिनियर के जी पासून पहिली दुसरीचा गट, तिसरी चौथीचा गट, त्यानंतर 5वी 6वीचा गट, 7वी 8वीचा गट, 11वी 12वी आणि खुला गट एवढ्या गटामध्ये स्पर्धा महाराष्ट्रात कुठल्याही पातळीवर घेतली जात नाही. भरघोस अशी सन्मान चिन्ह इथं जे असतात ते फार आकर्षक असतात. त्यामुळे 4 वर्ष झाली या स्पर्धेला मी येतोय. पहिल्या वर्षी असाल त्यावेळेस माझा नंबर आला नव्हता. दुसऱ्या वर्षी आलो 2018 साली या स्पर्धेला आरक्षण विषय होता, त्या वर्षी दुसरा क्रमांक आला. मागील वर्षी पुन्हा आलो, पुन्हा विषय बोलला होता की तरुणांना झटपट श्रीमंत होण्याचे वेध या विषयामध्ये 2 वेळा बोलून 3रा नंबर आला. आणि यावर्षी विषय बघितल्यानंतर ठरवलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याच्या संदर्भाने बोलायचे. त्या संदर्भानंच मी नुकतंच श्याम जाजू आणि अनुपम त्रिवेदी नावाच्या व्यक्तींनी RSS ची 100 वर्ष नावाचं पुस्तक प्रकाशित केलं. ते पुस्तक वाचत होतो आणि ते पुस्तक वाचताना 15 दिवसापूर्वी ठरवलं की या स्पर्धेला यायचं. आणि तरीही 15 दिवस मी मिळत नव्हतं. रात्री 1:30 वाजेपर्यंत स्क्रिप्ट काढत बसलो. सकाळी 5ला उठालो आणि उठल्यानंतर पुन्हा तयारी करीतपर्यंत आलो. 1:30ला इथं प्रवास करत पोहोचलो. वडा PST मिळेल त्या गाड्यांनी प्रवास केला. इथं आल्यानंतर पहिल्या राऊंडमध्ये क्वालिफाय झाल्यावर सेकंड राऊंडला टॉपचे 6 स्पर्धक. यातनं आपला भाषण उत्तम झालं पाहिजे म्हणून पुन्हा ते रिव्हिजन करून संघाच्या संदर्भातनं सगळा अभ्यास केला. या संदर्भानं मला संघाच्या 1-2 लोकांनी मार्गदर्शन केलं. आमच्या एक शिवदे मॅडम आहेत कॉलेजच्या, त्यांनी थोडंसं मटेरियल दिलं होतं. ज्या संघाच्या कार्यकर्त्या आहेत आणि संघाच्या संदर्भानं अधिक माहिती भेटली की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय काम करतोय. महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात ही ऑर्गनायझेशन कोणत्याही गव्हर्नमेंटचा सपोर्ट नसताना एवढ्या मोठ्या पातळीवर सामाजिक आणि राजकीय कार्य उभं करते. त्या कार्य जाणून घेतलं, याचाही आनंद मिळाला. आणि क्रमांक स्पर्धेचा हा एक नंबर असतो, ते येत जात राहत असतात. नंबर आज पहिला आलाय, उद्या येत नाही, पण नंबरपेक्षा जिंकण्याचं समाधान प्रचंड मोठं असतं. 4 वर्ष या स्पर्धेत आलोय, आता स्पर्धेचा विजेता आहे. पुढील वर्षी येण्यास संधी मिळणार नाही, कारण एकदा जिंकलेली स्पर्धा वारंवार परत करू नये, कारण नवीन पोरांना संधी मिळाली पाहिजे. त्यामुळं यावर्षी या स्पर्धेने प्रथम क्रमांक दिला आणि त्याचबरोबर यंदा पहिल्यांदा इतिहासात सर्वोत्कृष्ट वक्ता आणि प्रथम क्रमांक हे दोन्ही पुरस्कार मला मिळाले. त्याबद्दल जुन्नर नगर वाचनालयाचे मनपूर्वक आभार. सगळ्यात महत्वाची गोष्ट होती परीक्षकांची. निकाल हा परीक्षकांवर अवलंबून असतो. मेघराजजी आणि तानाजी बोराडे ही 2 माणसं वक्तृत्व स्पर्धा केलेली कवी माणसं आहेत. ही जाणकार आहेत. त्या जाणकारांमुळं त्यांना प्रत्येक मुद्दा अभ्यासून देणं फार गरजेचं होतं. उत्तम प्रकारे परीक्षण करून निकाल हा योग्य प्रकार लागला, त्याबद्दल धन्यवाद. आठवड्याभराआधी माझी तयारी चालू झाली होती. खरं तर हे जे विषय होते ते इतके खूप छान विषय होते. आजच्या ज्या सामाजिक घडामोडींवर आधारित ते विषय होते आणि त्याच्यातून एक विषय निवडणं खूपच म्हणजे कठीण काम होतं. आणि त्यातून मी माझा विषय निवडला, इराण युद्धाचे हिंदुस्थानावर होणारे दुष्परिणाम. कारण की मला असं वाटलं हा विषय मी प्रत्येक त्या रूम मध्ये जो माणूस बसलेला आहे त्या प्रत्येक माणसाशी मी रिलेट करू शकेल. कारण की ह्या युद्धाचे परिणाम आपल्याच दैनंदिन जीवनावर होत आहेत आणि प्रत्येक माणसाला मी त्याची समज करून देऊ शकते आणि म्हणूनच मी तो विषय निवडला. खूप खूप आनंद होतोय मला. ऍक्च्युली ही पहिल्यांदा मी ह्या स्पर्धेला आली आहे. मी खरं तर मुंबईची आहे, पण माझं गाव इथलं आहे. उमरस गाव आहे माझं, जुन्नर तालुक्यात. तर माझ्या तालुक्याची स्पर्धा आहे म्हणून त्या भावनेने मी ह्या स्पर्धेत भाग घेतलाय. मुंबईत मी भरपूर वक्तृत्व स्पर्धेत भाग घेते, मला हे प्राइजही मिळतं. पण माझ्या तालुक्यात पहिल्यांदा भाग घेऊन मला 2य क्रमांक मिळणं ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे आणि याचा खूप मला आनंद होतोय. जुन्नर नगर वाचनालय जुन्नर व स्वराज्य मित्र मंडळ जुन्नर यांच्या वतीने भव्य राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा ही जुन्नर या ठिकाणी आयोजित केली होती. या स्पर्धेचे हे 38वे वर्ष आहे आणि ही स्पर्धा गेल्या 38 वर्ष MPA अर्थातच मधुकर पांडुरंग काजळे सर आयोजित करतात. सर, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी ही स्पर्धा कशी पार पाडली आणि तुमचं नियोजन कसं होतं? जुन्नर नगर वाचनालय आणि स्वराज्य मित्र मंडळ यांच्या वतीनं ही स्पर्धेचं आयोजन होत असतं. यावर्षी 397 स्पर्धकांनी या ठिकाणी महाराष्ट्राच्या विविध भागातून येऊन या ठिकाणी सहभाग नोंदवला. आपण जे वर्षभरात घडामोडी झालेल्या असतात त्या घडामोडींवर विषय या ठिकाणी स्पर्धकांना देत असतो. समाजामध्ये माणसं घडणं, कार्यकर्ता घडणं, वक्ता दससहस्रे शिव, एक वक्ता 10,000 जणांना या ठिकाणी आपलं विचार मांडू शकतो. अशा पद्धतीनं हा खरा विषय आहे. या स्पर्धेमधून अनेक निवेदक तयार झाले आणि या ठिकाणी कार्यकर्ते पण तयार झाले. आजची जी स्पर्धा होती ती अत्यंत उल्लेखनीय स्पर्धा या ठिकाणी झालेली आहे. परीक्षकांना
खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी ह्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांमधून निवड करण्याचं खरं कसोशीने त्यांना प्रयत्न करावा लागला. खुल्या गटामध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी विषय मांडले गेले. विशेष करून क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले असतील, SIR चा मुद्दा असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्यांची कार्यप्रणाली आणि सेवा कार्य असा जो विषय आहे याच्यावर जास्त वक्त्यांनी जोर दिला. त्याचप्रमाणे इतर गटांमध्ये सुद्धा खूप स्पर्धक आल्यामुळं आपल्याला काही विभागांमध्ये ते विभागणी करावी लागली आणि त्याच्यातून आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं ही स्पर्धा यशस्वी केलेली आहे. विशेष म्हणजे आज या ठिकाणी आपण ज्या वेळेला बक्षिसांचं वितरण केलं त्यावेळेला ज्यांना बक्षिसं मिळालेली आहेत त्यांनी जे आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. छत्रपती शिवरायांची शिवजन्मभूमी आहे आणि इथून वक्ते तयार होणं हे खऱ्या अर्थानं येणाऱ्या कालावधीमध्ये राष्ट्रासाठी, समाजासाठी हे अत्यंत महत्वाचं कार्य आहे. 38 वर्षांमधले आलेले अनुभव आणि आजची झालेली स्पर्धा यामध्ये ज्या अनुभवामधून आम्ही आलेलो आहोत त्याच्यात बदल करत करत आज या ठिकाणी ही स्पर्धा यशस्वी झालेली आहे. सकाळी 10 वाजल्यापासून तर आता जवळजवळ 6:30 वाजलेले आहेत. इथपर्यंत ही स्पर्धा सुरू राहिली. मी खऱ्या अर्थानं जे परीक्षणाकरता परीक्षक आले होते त्यांचं, स्पर्धकांचं, त्याचप्रमाणे बक्षीस समारंभासाठी आलेल्या सर्वांचं आणि उद्घाटनासाठी आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी जुन्नर नगर वाचनालय आणि स्वराज्य मित्रमंडळाच्या वतीनं आम्ही ऋणी आहोत. याही पेक्षा मोठी स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितच होईल. अनेक स्पर्धक आपण निर्माण करूया, अनेक कार्यकर्ते निर्माण करूया आणि समाज जो आहे तो एकत्रित करून सगळ्या पद्धतीनं समाज रचना व्यवस्थितरित्या कशी चालेल याकडे आपण लक्ष देऊया. तुमचंही या ठिकाणी खरं कौतुक करण्यासारखं आहे. तुम्ही या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सर्व कार्यक्रमांची माहिती घेतली आणि त्या पद्धतीने आपण व्हिडिओद्वारे या ठिकाणी प्रसारित करणार आहात. तुमचं पण या ठिकाणी स्वराज्य मित्रमंडळ आणि जुन्नर नगर वाचनालयाच्या वतीनं मी आभारी आहे. असंच सहकार्य भविष्य काळातही आपण या ठिकाणी आम्हाला द्यावं हीच अपेक्षा. धन्यवाद. जय श्रीराम.